एव्हरीवन, नमस्ते. कशा आहात मुलांना तुम्ही? चला तर मग आज आपण क्लास 6चा चॅप्टर नंबर 1 शिकणार आहोत. हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 6 चॅप्टर नंबर 1 नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. बघा तर आपल्याला या व्हिडिओमध्ये क्लास 6चा चॅप्टर नंबर 1 शिकायचा आहे, दॅट इज नॅचरल रिसोर्सेस. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्हाला माहितीच असेल की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, जे की निसर्गापासून आपल्याला बरेचसे घटक भेटत असतात आणि त्यांचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये घेत असतो. तर त्या गोष्टींचा काहीतरी रिसोर्स असतो, स्रोत असतो, त्याला आपण नैसर्गिक स्रोत म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस असं म्हणत असतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये 3 नॅचरल रिसोर्सेस दिलेले आहेत, दॅट इज एअर, वॉटर अँड लँड. हवा, पाणी आणि जमीन या 3 गोष्टींबद्दल आपल्याला अभ्यास करायचे आहे. बघा तर इथे काय दिलेलं आहे, ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथे साईडला तुम्हाला एक पिक्चर दिलेली आहे आणि त्या पिक्चरचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आणि या काही क्वेश्चन्सचा आन्सर द्यायचा आहे. तर चला बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिला प्रश्न आहे. फर्स्ट क्वेश्चन इज वेअर डू वी सी द बर्ड्स. आपल्याला इथे बर्ड्स कुठे दिसत आहेत? तर जसं की आपण या इमेजमध्ये बघू शकतो, इथे बर्ड्स हवेमध्ये उडताना दिसत आहेत. आपण म्हणू शकतो द बर्ड्स आर इन द एअर और फ्लाइंग इन द स्काय असंही म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर इज द काऊ ग्राझिंग. म्हणजेच काऊ कुठे ग्राझिंग करते आहे? हे बघा, इथे आपल्याला इथे काऊ दिसत आहे आणि ती लँडवरती ग्राझिंग करत आहे. काऊ इज ग्राझिंग ऑन लँड. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे लोकेट द ट्रीज अँड द रोड. चला तर बघूया. या इमेजमध्ये आपल्याला ट्रीज कुठे दिसत आहे? बघू शकता तुम्ही, इथे ट्रीज कुठे असणार आहे? लँडवरती. आणि रोड थोडंसं झूम करून जर बघितलं या इमेजमध्ये, हे बघा इथे एक आपल्याला व्हेकल दिसत आहे. एक व्हेकल आहे. आता इथे ही व्हेकल आहे म्हणजेच काय असणार आहे? ही व्हेकल एका रोडवरती असणार आहे. म्हणून हा रोडसुद्धा कुठे आहे? पाण्यामध्ये असू शकतो का? नाही. म्हणजेच कुठे आहे? जमिनीवर आहे. सो इट इज ऑन लँड. हा इथे रोड आहे आणि इथे ट्री आहे. ठीक आहे. ट्री अँड रोड ऑन दी लँड. ठीक आहे. हे बघा, इथे फोर्थ क्वेश्चन आहे आपलं. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो. आता रिव्हर कुठून येत आहे? बघा इथं दिसतं आहे आपल्याला रिव्हर डोंगरामधून येत आहे आणि ती कशी फ्लो होत आहे? अशी या साईडनी फ्लो होत आहे. ठीक आहे. बघूया. हे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर इज द एरोप्लेन. चला तर बघूया एरोप्लेन कुठे दिसतो आहे. हे बघा, इथे वरती हवेमध्ये एरोप्लेन आहे. एरोप्लेन फ्लाइंग करत आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे वेअर आर द फिश सीन. वेअर आर द फिश सीन. फिश कुठे दिसत आहेत? हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या पिक्चरमध्ये या इमेजमध्ये आपल्याला इथे फिश दिसत आहे जे की रिव्हरमध्ये स्विम करत आहे. फिश कुठे आहे? रिव्हरमध्ये, पाण्यामध्ये. हे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या इथे 7th नंबरचा क्वेश्चन. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोट. सेलबोट कुठे फ्लोट करत आहे? चला तर बघूया इमेजमध्ये. हे बघा, हे इथे सेलबोट दिसते आहे आणि हे कुठे फ्लोट करत आहे? पाण्याच्या वरती, म्हणजे रिव्हरमध्ये. ठीक आहे. हे झाले काही बेसिक क्वेश्चन्स जे की तुम्हाला ऑब्झर्वेशन करून सांगायचं होतं या इमेजमधून. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला फर्स्ट पॉईंट आहे नॅचरल रिसोर्सेस. चला तर बघूया नॅचरल रिसोर्सेस. लेट्स स्टार्ट. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, some on land, some in the sky, that is in the air. म्हणजे आपल्याला इथे काही या वरच्या इमेजमध्ये पिक्चरमध्ये आपण काही बघितलेले आहेत. काही गोष्टी जमिनीवर आहेत, काही हवेमध्ये आहेत आणि काही पाण्यामध्ये आहेत. दस ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर. म्हणजेच अर्थवरती जेवढ्या काही थिंग्स आहेत त्या हवेशी असोसिएटेड आहेत, हवेशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ओके. हे बघा इथे काय दिलेलं आहे? असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे अर्थवरती ज्या काही वस्तू प्रेझेंट असतात त्या एअर, वॉटर अँड लँड यांच्याशी कनेक्टेड आहेत, यांच्याशी असोसिएटेड आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर.
एअर, वॉटर आणि लँड यांना काय म्हणतात बघा, अर्थ, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिवली. म्हणजेच एअर दॅट इज हायड्रोस्फिअर, वॉटर दॅट इज इथे काय दिलेलं आहे, एअर, वॉटर अँड लँड आर रिस्पेक्टिवली कॉल्ड, काय म्हणतात त्याला, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर रिस्पेक्टिवली. तर याचा मिनिंग असा होतो, हे बघा इथे काय दिसते आपल्याला, हे बघा इथे काय दिसते आपल्याला, एअर, वॉटर अँड लँड एका कंटिन्युअस फॉर्ममध्ये दिलेलं आहे, अर्थवरती प्रेझेंट असणारे. तर एअर मीन्स ॲटमॉस्फिअर, वॉटर मीन्स हायड्रोस्फिअर आणि दुसरं काय दिलेलं आहे इथे, लँड दॅट इज लिथोस्फिअर. असे त्यांचे काही स्पेअर्स सांगितलेले आहे आपल्याला अर्थवरती प्रेझेंट असलेले. ठीक आहे. नेक्स्ट आहे, मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these 3 spheres of the earth. These living things and the parts of the lithospheres, hydrospheres and atmospheres which they occupy are together called the biosphere. आणि ह्या सर्व ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर ह्या स्पेअर्समध्ये जे लिव्हिंग थिंग्स राहतात, ते पूर्ण सराउंडिंगमध्ये जेवढे लिव्हिंग थिंग्स राहतात त्यांचा जो स्पेअर असतो त्याला एक नाव दिलेलं आहे, सर्वांना एकत्रित करून त्याला म्हटलेलं आहे बायोस्फिअर. बघा इथे दिलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे बायोस्फिअर. नेक्स्ट आहे, these spheres have formed on the earth naturally. म्हणजे अर्थवरती हे स्पेअर्स नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत, ते नॅचरली फॉर्मेट झालेले आहे. वी हॅव लर्न ऑल धीस इन द प्रिव्हियस टास्क. आपण हे सर्व अगोदरच्या क्लासमध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, द ॲटमॉस्फिअर इन द लेयर्स ऑफ एअर दॅट सराउंडेड द अर्थ. म्हणजे इथे बघा, द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंडेड द अर्थ. म्हणजे अर्थला सराउंडिंग केलेली जी लेअर आहे, कशाची, एअरची लेअर आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, ॲटमॉस्फिअर म्हटलेलं आहे. ॲटमॉस्फिअर, लेअर ऑफ एअर. म्हणजे एअर हे इथे बघा आपल्याला इमेज दिलेली आहे अर्थची, आणि ही अर्थवरती एक लेअर आहे, कशाची लेअर आहे, एअरची लेअर आहे, आणि त्या लेअरलाच काय म्हटलेलं आहे, ॲटमॉस्फिअर म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे, द सरफेस ऑफ द अर्थ compresses water and land, that is the hydrosphere and lithosphere. Of these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. In figure 1.2 show the proportion of land and water on the earth surface. ठीक आहे. तर याचं मिनिंग असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हे इतर दोन जे स्पेअर आपल्याला वरती सांगितलेले आहे ते कशाबद्दल आहेत, ते वॉटर आणि लँडबद्दल आहे. वॉटर म्हणजेच हायड्रा मीन्स हायड्रोस्फिअर, वॉटरबद्दल सांगणार. हायड्रोस्फिअर जो पाण्याने व्यापलेला भाग आहे तो वॉटरचा आहे, म्हणजेच काय आहे तो हायड्रोस्फिअर. आणि लँडने व्यापलेला म्हणजे जमिनीने व्यापलेला पृथ्वीवरील जो भाग आहे तो असणार आहे लिथोस्फिअर. तो ते आपल्याला इथे आता सांगितलेलं आहे फिगर 1.2मध्ये दाखवल्याप्रमाणे. आपण बघू शकता वॉटरनी, बघा इथे एक मिनिट, तर आपण बघू शकता इथे पृथ्वीचा जो जास्तीत जास्त भाग व्यापलेला आहे तो पाण्याने आहे, म्हणजे वॉटरने, दॅट इज 71%. आणि लँडने व्यापलेला भाग जो आहे तो आहे फक्त 29%. ॲज द कम्पेअर ऑफ व्हेन वी कॅन कम्पेअर हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. सो हायड्रोस्फिअर मीन्स हायड्रा दॅट इज वॉटर, म्हणजे वॉटरने व्यापलेला भाग म्हणजे हायड्रोस्फिअर. आणि लिथोस्फिअर म्हणजे लँडने व्यापलेला भाग हा हायड्रोस्फिअरपेक्षा लिथोस्फिअरचा भाग कमी आहे आणि हायड्रोस्फिअरचा जास्त आहे. यांच्यामध्ये जर आपण कम्पॅरिझन करून बघितले तर. नेक्स्ट आपल्याला दिलेले आहे, वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच स्रोताचे हे जे रिसोर्सेस दिलेले आहे आपण ह्यांना 3 कॅटेगरीजमध्ये बघू शकतो, दॅट इज सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतात अर्थवरती. ठीक आहे. इन अदर वर्ड्स वी यूज दॅम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स. म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करत असतो. लेट अस नाव, आता खाली आहे, लेट अस नाव स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे सर्व काही 3ही पार्ट्स आपण डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. थँक्यू सो मच.